बरं. मगाशी सर जे आपण म्हणत होतो ना, की खाजगी लोकं ज्यांच्या घरी आहे, तर ते त्यांनी दिलं पाहिजे वगैरे. तर त्यात अजून एक मुद्दा असा कळीचा होता, की ते दस्तऐवज त्यांच्याच मालकीचे राहणार आहेत का? हां. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की मी सर्वांनाच सांगू इच्छितो या निमित्तानं, की हे दस्तऐवज आहेत हे ज्यांचे आहेत त्यांच्याच मालकीचे राहणार आहेत. या दस्तऐवजाची मालकी कोणाकडेही जाणार नाही, त्याचे कॉपीराइट्स तुमच्याकडे राहणार आहेत आणि ज्यावेळी ह्याचं डिजिटायझेशन होईल त्यावेळी डिजिटायझेशन पण आपल्याला डिजिटायझेशनची कॉपी मिळेल आणि दुसरं म्हणजे डिजिटायझेशन झाल्यानंतर आपल्या परवानगीने ते नॅशनल डिपॉझिटरीवरती ते पोस्ट करण्यात येतील. बरोबर आहे. आणि यामध्ये ज्ञान भारतम या ज्ञान भारतम ॲपवरती हे अपलोड करायचं आहे. मी ज्ञान भारतम ॲप विषयी थोडंसं सांगू इच्छितो की हे जे ज्ञान भारतम ॲप आहे हे आपल्या प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती उपलब्ध आहे. दोन्हीकडे उपलब्ध आहे. ते जे आहे ते ज्ञान भारतम हिंदीमध्ये, कारण केंद्र सरकारचं ॲप आहे ते ज्ञान भारतम GYAN भारतम अशा BHARTAM या ज्ञान भारतम या नावाने ते ॲप उपलब्ध आहे. हे अँड्रॉइड आणि ॲपल या दोन्ही मोबाईलवरती डाउनलोड करता येऊ शकतं आणि यामध्ये अत्यंत जुजबी माहिती आपल्याला प्राथमिक भरायचं आहे. म्हणजे काय भरायचं आहे तर आपलं नाव, मोबाईल नंबर, त्यानंतर आपली संस्था असेल तर संस्थेचं नाव येईल त्यामध्ये आणि त्यामध्ये नंबर ऑफ तुमच्याकडे किती हस्तलिखित आहेत त्यांची फक्त आणि फक्त संख्या. म्हणजे कुणाला वाटेल की ते स्कॅन करायचं का वगैरे काय नाही, त्याची सगळी काळजी पुढे सरकार घेणार आहे. ते मोफत स्कॅन होणार आहे. फक्त आपल्याला माहिती द्यायची आहे त्यामध्ये किती मॅन्युस्क्रिप्ट आहेत, आपल्याकडे किती हस्तलिखित आहेत, त्यानंतर त्यांची भाषा कोणती आहे, त्यांचं स्क्रिप्ट कोणती आहे आणि त्यांची सध्याची अवस्था काय, म्हणजे जीर्णावस्थेत आहेत, बऱ्या अवस्थेत आहेत किंवा चांगल्या अवस्थेत आहेत. हे का द्यायचं आहे तर जीर्णावस्थेत असेल तर प्राथमिकता दिली जाईल की त्यांना परत रिस्टोअर करायला, त्यांचं कॉन्झर्वेशन करायला. तर ही माहिती द्यायची आहे आणि हे झाल्यानंतर एवढीच माहिती हे जे काय अर्धा फील्ड आहे तेवढी माहिती दिल्यानंतर अपलोड केल्यावरती त्या ठिकाणाचे लॅटिट्यूड आणि लँजिट्यूड हे आपोआप त्या ज्ञान भारतमध्ये येणार आहे. आणि ही माहिती जसं म्हणालात मगाशी आपण की तंत्रज्ञानाचा उपयोग, तर ही माहिती आपोआप ज्ञान भारतमच्या पोर्टलवरती अपलोड होणार आहे. ह्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडमुळे होणार आहे काय की हे जे आहे या सर्व हस्तलिखितांचं आपण जिओ मॅपिंग करत आहोत. अच्छा. म्हणजे भारतामध्ये कुठे कुठे हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, कुठे कुठे विखुरलेले आहे ते पण कळेल आणि भविष्यात ज्यावेळी याचं कॉन्झर्वेशन, प्रिझर्वेशन करताना आणि डिजिटायझेशन करताना कुठल्या ठिकाणी जास्त आहेत, मग कसं प्लॅनिंग करता येईल तर त्यासाठी याचा उपयोग होईल. तर हे ज्ञान भारतम, माझी सर्वांना या निमित्तानं विनंती आहे की ज्ञान भारतम ॲप आपण डाउनलोड करा आणि आपल्याकडचे जे हस्तलिखित आहेत ती हस्तलिखिते या ज्ञान भारतम ॲपवरती त्यांची माहिती, फक्त नंबर आणि काही जुजमी माहिती जशी आपल्याला सांगली ते जरूर पाठवा. बरोबर. आता सर थोडंसं मी महाराष्ट्राविषयी आपण बोललो तर एकूण